अमरावतीमधील लाखो हेक्टर सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, अतिपाऊस आणि येलो मोझॅकच्या प्रादुर्भावाने सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात. जळगावातील केळी विकास महामंडळावरून शेतकऱ्यांचा सवाल. 100 कोटींची घोषणा मात्र अजूनही महामंडळ कार्यान्वित न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक आणि चारकोल रॉट रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीन पिवळं पडून करपल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बुलढाण्यामध्ये शेतीच्या बांधावर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. अतिक्रमण केलेल्या शेतीवर हॉस्पिटल बांधण्यास शेतकऱ्यांचा विरोध. प्रशासनाकडे चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी. अहिल्यानगरच्या संगमनेर प्रांत कार्यालयासमोर शिवा आर्मी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन. गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये तातडीनं सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरीमध्ये जिल्हास्तरीय बांबू लागवड आणि विकास परिषदेचं आयोजन. प्रति हेक्टर 600 रोपांसाठी अनुदान. रायगड जिल्ह्यामधील अलिबाग वडखळ महामार्ग खड्डेमय. अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीच्या वतीने पेणच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाला घेराव. अधिकाऱ्यांचा सत्कार करत 2 दिवसात रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. अमरावतीच्या मेळघाटमधील 22 गावांचं विद्युतीकरण होणार. विद्युतीकरणासाठी 56 कोटी 41 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार. चिखलदरामधील 14 आणि धरणीतील 8 गावांचं विद्युतीकरण होणार. लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावणाऱ्यांवर कारवाई. मुरुडमधील 77 जणांवर गुन्हे दाखल. मुरुड शहरामधील बाजारपेठ बंद. गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी.